तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली। पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यावर बोलताना सपकाळांची जीभ घसरली। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांवर टीका करताना सपकाळांनी एकेरी भाषा वापरली। तर पंतप्रधान मोदी फडणवीस हे धुरंधर आहेत असं नवनाथ बन यांनी म्हटलं। हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी उपाशी। आज पर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया। म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं, का त्याला बोटर खेटर घेऊन दाखवायचं। हे फडणवीस जे आहेत ते अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे। आणि नरेंद्र जो आहे हा सिलेंडर आहे। नरेंद्र जो आहे तो दलिंदर ही आहे, सिलेंडर ही आहे। आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे। हर्षवर्धन सपकाळांना एकच सांगायचंय, दलिंदर काँग्रेस आहे तर धुरंधर नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ आहेत। तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे, म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे। ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत। आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय। हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, का राजा भोज और का गंगू तेली असा प्रकार आहे। आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार